हॅलो, नमस्कार, वेलकम. बिग बॉस मराठी सीझन 6 च्या या प्रेस कॉन्फरन्स मध्ये मी जान्हवी किल्लेकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. थँक्यू सो मच गाईज, तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने इथे आलात. थँक्स अ लॉट. पण इथे येणं सोपं नव्हतं, नाही का? सोपं होतं का या व्हेन्यू पर्यंत येणं? नाही ना. वाटेत तुम्हाला बरेच अडथळे आले असतील, नाही का? बरेच दारं पार करत करत तुम्हाला इथे यावं लागलं असेल. बरोबरच आहे, बिग बॉसचं घर आहे, सोपं कसं असेल, नाही का? पण मला असं म्हणायचं की तुम्ही हे सगळं फक्त काही क्षणांपुरतं जगलात. पण बिग बॉस मराठी सीझन 6 चे सगळे कंटेस्टंट हे सगळं 100 दिवस जगणार आहे. बापरे. कारण हे आहे नवीन वर्ष, नवीन ऊर्जा, नवीन उत्साह आणि नवीन गेम. आणि त्याच्या सोबतच येणार आहे नवीन नवीन चॅलेंजेस. बापरे. मला तर आताच टेन्शन आलंय. ऍक्च्युली मला माझ्या सगळ्या गोष्टी आठवत आहेत, कारण की बिग बॉस खूप जवळचं नातं आहे माझं, तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल. सो जर काही चुकलं तर मला माफ करा. आणि या सगळ्यांमध्ये सुरू होतोय बिग बॉस मराठीचा नवीन सीझन, म्हणजे महाराष्ट्रातला सगळ्यात लोकप्रिय शो बिग बॉस मराठीचा नवीन सीझन, बिग बॉस मराठी सीझन 6. जोरदार टाळ्या म्हणतो प्लीज. आणि या वर्षीची थीम काय आहे तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे. या वर्षीची थीम आहे दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार. अँड थँक्यू सो मच. परत बिग बॉस मराठीची ही थीम, म्हणजे बिग बॉस मराठीची 6 ची थीम ही अनोखी आहेच. आणि या वर्षातली ही सगळ्यात मोठी बातमी आहे. नवीन वर्ष आता सुरू झालंय आणि ह्या वर्षातली ही सगळ्यात मोठी बातमी आहे. सगळ्यात मोठा, महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा रियालिटी शो येतोय बिग बॉस मराठी सीझन 6. चला तर मग सुरुवात करूया बिग बॉस सीझन 6 च्या या प्रेस कॉन्फरन्सला. बिग बॉस मराठी को पावर्ड बाय दारुमे प्रॉपर्टीज आणि संतोष सोप. स्पेशल पार्टनर्स MYK, Etiquette Tile Advice, पीतांबरी डिशवॉश जेल, पुना गाडगिल अँड सन्स, जेमिनी कुकिंग ऑइल आणि कॉटन क्लिप. असोसिएट स्पॉन्सर सोसायटी. उन्हाळा संपला की ज्या आतुरतेने आपण पावसाची वाट बघत असतो, त्याच आतुरतेने आपण सगळेजण बिग बॉसच्या नवीन नवीन सीझनची सुद्धा वाट बघत असतो. म्हणजे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत, कलाकारांपासून ते पत्रकारांपर्यंत सगळेच मराठी बिग बॉसची वाट बघत असतात. म्हणजे मला असं सांगायला आवडेल की तुम्ही पत्रकार तर महाराष्ट्रात जे राजकारण चालू आहे ते राजकारण सोडून तर आपण सगळे बिग बॉसच्या घरात त्या राजकारण सुरू असणार आहे याची चर्चा जास्त असते, नाही का? आमच्या सीझनला तर आम्ही आमचे नवीन नवीन खेळ खेळत राहिलो, पण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात आम्हा सगळ्यांना पोहोचवलं ते तुम्ही सगळ्यांनी, आणि तेही अगदी गुलीगत पद्धतीने. सो थँक्यू सो मच. तुमचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. आणि मला असं वाटतं की तुम्ही स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण की तुम्ही आहात म्हणून हे सगळं पॉसिबल आहे. सो थँक्यू सो मच वन्स अगेन. आमचा जो सीझन होता, मागच्या वर्षीचा सीझन, तो खूप गाजला, वाजला, महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनामनात रुजला. पण बिग बॉस मराठी म्हणजे नाविन्य. जे कालपर्यंत घडलं त्याच्याहून जबरदस्त असं दुसऱ्या दिवशी घडत असतं. आधीच्या सीझन पेक्षा नवा सीझन वरचढ कायम ठरत असतो, कारण इथे दरवर्षी नवा बाज, नवा अंदाज पाहायला मिळतो. त्यामुळे गेल्या वर्षीचा सीझन तर भारी झालाच, पण या वर्षीचा सीझन होणार आहे लय 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 भारी, सगळ्यांना वेळ लावणारा. तो कसा असेल नक्की? यंदाचं बिग बॉसचं घर कसं असेल? कोण कोण दिसणार आहे बिग बॉसच्या घरात? या सगळ्याच गोष्टींवर आज आपण गप्पा मारणार आहोत. यंदा इथे अनेक दारं दिसत आहेत तुम्हाला.
आणि आता येता येता त्याचा एक्सपिरियन्स सुद्धा आलाच असेल. आणि येणाऱ्या प्रत्येकाच्या नशिबाचं दार पालटणार आहे यावर्षी. म्हणजे नेमकं काय होणार आहे? खरं तर या गोष्टीची मला काय तुम्हाला काय अख्ख्या महाराष्ट्राला उत्सुकता आहेच. पण सध्या मी वाट बघतीये बिग बॉस मराठीचे डॅशिंग, दमदार, अफलातून, जबरदस्त असे होस्ट म्हणजेच अर्थातच महाराष्ट्राचे लाडके भाऊ रितेश देशमुख यांची. आणि तुम्हाला कळलंच असेल की यंदा आपल्या बिग बॉसच्या घराला शेकडो दारं असणार. अर्थात इथे तुम्हाला सगळी दारं दिसतायतच. पण आता तुम्हाला काय वाटतंय, भाऊ नक्की कोणत्या दारातून आत येतील? एनी गेसेस? ते म्हणजे मला हे सांगायला आवडेल की एकदा का बिग बॉसच्या घरात सगळे कंटेस्टंट गेले की आपण कसं जरा गेस करत असतो कोण या वर्षी नाही कोण या आठवड्यात घरात राहणार आहे, कोण या घरातून जाणार आहे, कोण काय करणार आहे, कोण कसं खेळणार आहे वगैरे वगैरे आपण गेस करत असतो नाही का. सो आजही गेस करा की भाऊ नक्की कुठल्या दारातून आत येणार आहे. ओके, सो मला आता सांगा किती लोकांना असं वाटतंय की भाऊ या दारातून बाहेर येते? कोणा मला वाटतंय? ओके, सो बघूया भाऊ या दारातून बाहेर येत आहेत का. रितेश सर, रितेश सर, भाऊ नाहीये तिथे. तर आपण बघूया भाऊ या दारातून बाहेर येतात काय. कोणाकोणाला वाटतंय की भाऊ या दारातून बाहेर येतील? प्लीज सांगा. ओके, सो रितेश सर तुम्ही आहात का? रितेश सर या दाराच्या मागे नाही. तर बघूया आपण पुढचे दार. भाऊ तुम्ही इथे तिथे आहात का? रितेश सर, भाऊ, भाऊ दार उघडा. तसं तर आपल्या एंट्रीची सगळेच वाट बघतात, पण मी ठरवतो एंट्री कधी आणि कुठून घ्यायची. आता तुम्ही सगळे जमलाच आहात, थांबलाच आहात, तर तुमचा हा भाऊ तुम्हाला नाराज नाही करणार. मी येणार आणि नशिबाचा गेम पालटणार. अहो इकडे तिकडे काय शोधताय? हे बघा, मी ह्या दारातून येतोय. अरे आला रे आला, आपला भाऊ आला. तयारी चालू करूया. बिग बॉस मराठीचे रॉकी बॉस रितेश निरंजन. आजचा सीझन वाजवलाय, यंदाचा गाजवायचा आहे. सर एकदम धमाकेदार आणि बहारदार एंट्री होती तुमची. आणि तेही दारात. रितेश सर, नमस्कार. बिग बॉस सीझन 6 तर्फे मी तुम्हा सगळ्यांचे इथे स्वागत करतो. जान्हवी, येस सर. परत एकदा बिग बॉसच्या स्टेजवर भेटून मला फार बरं वाटलं. मलाही. सर तुमचं खूप 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 स्वागत आहे. थँक्यू. बापरे, गेल्या वर्षी सर म्हणजे मी प्रत्यक्षात तुमचं प्रेमही अनुभवलंय, तुमचा रागही अनुभवलाय खूप जास्त. सो आजही ना सर सीझन संपलाय तरी शनिवार रविवार आला की असं कधी कधी वाटतं की तुम्ही टीव्हीतून बाहेर याल आणि आता मला ओरडा, कारण की कौतुकापेक्षा ओरडा जास्त नाही. अहो, त्यात माझा दोष नाहीये. तुम्ही जे टीव्हीवर करणार तसंच मी वागणार ना. म्हणजे तुम्ही जर असं काही केलं असतं त्याच्यामुळे मला ओरडायला लागलं नसतं तर मी तसा वागलो असतो. हो सर. कौतुकही भरपूर केलं येस तुमचं. सर, येस सर. खरंच मी खूप मिस करते आणि परत यायचं तुम्हाला? मला आवडेल.
नाही नाही, मला खरंच आवडेल कारण की बिग बॉस हा शो खूप मनापासून म्हणजे मी खूप इमोशनल होते बिग बॉस हे नाव ऐकलं तरी जर. आणि मला खूप ते दिवस आठवतात, केलेल्या चुका आठवतात आणि तुमचं ओरडणं आठवतं. मी खूप मिस करते सर ओव्हरऑल सगळंच सगळंच सगळंच. आणि ऍक्च्युली बिग बॉस हा शो तुम्ही मागच्या वर्षी होस्ट केलात आणि खूप कमालीचा एक्सपिरियन्स होता आणि तेव्हाही खूप धक्के बसले आम्हालाही. कारण की माहित होतं कारण की तुमचा हा स्वभाव जगात कोणीही बघितला नव्हता आणि तो जवळून माझा हा स्वभाव मी सुद्धा पाहिला. अगदीच 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 अगदी सर. आणि आता आपण भेटलोच आहोत तर एक सेल्फी घेऊया प्लीज. शुअर ऑफ कोर्स. येस, मोबाईल प्लीज. आणि सर एक अशी सेल्फी घेऊया आपण की ज्या सेल्फी मध्ये सगळे पत्रकार सुद्धा येणार आहेत. येस सर तुम्हाला मला द्यायचं. हो सर. Nice. ओके. येस. थँक Thank यू. you. थँक यू सो मच. सर यावर्षी म्हणजे माझ्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र सगळे पत्रकार सुद्धा उत्सुक असणार आहेत की यावर्षी नक्की नवीन काय असणार आहे, नवीन काय काय गोष्टी होणार आहेत. आणि तुम्ही नक्की या वर्षाचं ऍक्च्युली हे बिग बॉसचं नवीन सीझन म्हणजे या वर्षातलं महाराष्ट्राला दिलं गेलेलं सगळ्यात मोठं गिफ्ट आहे. बिग बॉसचं सीझन. सर आता महाराष्ट्राचा नवीन सीझन येतोय आणि खरं तर मनोरंजनाचं महाद्वार उघडणार आहे. महाराष्ट्राचं तुफान घराघरात येणार आहे आणि खरं तर हे ऐकलं आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडलाय. तारीख समजले काय आहे, वेळ समजले काय आहे. आणि बिग बॉस मराठी म्हणजे नेहमीच वेगळं पण असतं. अगदी घराच्या लुक पासून ते दिसणाऱ्या सगळ्या कंटेस्टंट पर्यंत सगळंच काय काय आपल्याला नवीन गोष्टी पाहायला मिळणार आहेत. सो घर तयार आहे आणि कंटेस्टंटही ठरलेच असते. तर प्लीज सांगा ना सर यावेळी कोण कोण असणार आहे बिग बॉसच्या. नाही खरं म्हणजे फार म्हणजे जवळपास सगळ्यांचा असा गैरसमज आहे की जे कंटेस्ट येते ते मला माहिती असतात कोण आहे ते. तुम्ही जसं मला विचारत तसं मी बॅकस्टेज विचारणार कोण आहे मला मला तरी सांगा मला तरी सांगा. तरी पण मला असं वाटतं की ज्या दिवशी कंटेस्टंट घराच्या आत जाते त्या दिवशीच मला कळेल ते आहे. पण मी पण अतिशय तुमच्या एवढंच उत्सुक आहे हे ओळखून घेण्यासाठी की आज घरात कोण कोण जाणार आहे. कारण ह्या वर्षीचं सीझन खरंच प्रचंड एक्साइटिंग असणार आहे. बिग बॉस मराठी आणि कलर्स ची जी क्रिएटिव्ह टीम आहे त्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे. काहीतरी नक्कीच कुठल्याही लँग्वेजेस मध्ये बिग बॉसच्या ज्या ज्या भाषेत सीझन होतो जे घडलं नाही ते ह्या सीझन मध्ये घडणार आहे. जसं गेल्या वर्षी सुद्धा मला वाटतं की जेव्हा बिग बॉस सीझन चालू होता मराठी त्यावेळेस माझे कितीतरी हिंदी भाषिक मित्र होते जे बिग बॉस पाहायचे आणि फिल्म इंडस्ट्रीमधले मित्र होते. ते मला फोन करायचे की बाबा एवढं इंटरेस्टिंग सिच्युएशन मध्ये मराठी सीझन होतोय का, लोकांना कंटेस्टंट घेऊन जात आहेत ते आपल्याला कसं इथं म्हणता येत नाही की दुसऱ्या सीझन पाहता दीपक बसलेले आहेत म्हणून. पण मला वाटतं की एक वेगळी ओळख मराठीने गेल्या वेळेस सोडली होती टीव्हीवरती. त्याच ओळखेला आपण आता अजून थोडं पुढे येऊन जातो. सर बिग बॉस मराठी सीझन 6चा त्या प्रोमोचा डायलॉग म्हणजे गेल्या वर्षी गाजवलाय या वर्षी वाजवणार हा तुमचा डायलॉग सोशल मीडियावर तुफान गाजतोय. खूप साऱ्या रील्स होतात आणि प्रोमोलाही खूप छान प्रतिसाद मिळालाय. सो मला असं विचारायचं की ह्या सीझन साठी नक्की तुम्ही काय तयारी केली आणि इतकी मोठी जबाबदारी पेलताना नक्की काय भावना आहेत तुमच्या. मी जसं म्हणालो की मी अतिशय एक्साइटेड आहे बिग बॉस सीझन 6 होस्ट करण्यासाठी. आणि गेला सीझन माझा म्हणजे माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. मला खरंच भरपूर आवडला. तो प्रवास हा छान होता.
तुम्ही कंटेस्टन्स हो सर. तुमच्यामुळे सगळ्यांमुळे. तर आय एम होपिंग की ह्यावेळेस सुद्धा एक्साइटिंग कंटेस्टन्स येतील, एक्साइटिंग गोष्टी घडतील. तयारी तशी मी काहीच केलेली नाहीये. जसं गेल्या वेळेस आलो तसंच मी येणार आहे. आणि काय की मी रिॲक्टिव्ह पर्सनॅलिटी आहे. बिग बॉसचा जो होस्ट असतो, जे आठवडाभर घडलंय त्याच्यावरती तो रिॲक्ट करणार आहे. जोपर्यंत ते ऍक्शन्स घडणार नाहीत तोपर्यंत होस्ट काहीच रिॲक्ट करू शकत नाही. म्हणून तयारी तशी काहीच नाहीये. मला वाटतं की एक्साइटिंग शो होणार आहे. आणि त्याच्यात मी पण एक प्रेक्षकच आहे. बिग बॉस होस्ट सुद्धा एक प्रेक्षकच असतो. आणि आम्ही पण तुमच्यासारखेच टीव्ही पाहतो, शोज पाहतो. नंतर मला फक्त एवढी संधी मिळते की मी त्यांच्यावर पर्सनली रिॲक्ट करू शकतो. येस सर. आणि तुम्हाला काय वाटतंय जे स्पर्धक खेळणार आहेत त्यांच्या स्ट्रॅटेजीमध्ये काय फरक असेल? म्हणजे आम्ही जसा गेम खेळलो तसंच ते खेळतील का? काय वाटतंय तुम्हाला? नाही, कसं आहे ना की स्पर्धक हा विचार करतात की गेल्या सीझन मध्ये काय चाललंय, काय होणार आहे, किंवा कुठल्या गोष्टी केल्यामुळे त्यांना ओरडा मिळाला, किंवा कुठल्या गोष्टी केल्यामुळे पब्लिकचा सपोर्ट मिळाला. या सगळ्या गोष्टीचा विचार ते करून येतात. पण त्याच्यापेक्षा जास्त हुशार आमची क्रिएटिव्हिटी. तुम्ही जो जो विचार करून येणार आहात त्याच्यावरती कसं त्यांना, म्हणजे कसं आहे की नेले पे थैला द्यायला म्हणतो, येस सर. तसं ते विचार आमची क्रिएटिव्हिटी पण करत आहे. तुम्ही हेही म्हणाल की चकवा देणार. चकवा नक्कीच Yes. देणार. आणि प्रत्येक स्टेपला, प्रत्येक एपिसोडला, प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन घडणार आहे. जसं या स्टेजवरती तुम्ही पाहताच की एवढी दारं आहेत, याच्यापेक्षा कितीतरी जास्त दारं घरी असणार आहेत. प्रत्येक दारापाठीमागं काहीतरी गोष्ट घडेल आणि ती गोष्ट तुम्हाला जेव्हा तुम्ही शो मध्ये याल त्यावेळेस ती कळेल. नक्कीच. म्हणजे चकवा देऊन महाराष्ट्राचा थकवा नक्कीच घालवणार आहे हा शो, एवढं तरी नक्कीच. बरं, यंदाच्या घरात खूप रहस्यमयी दार आहेत. आता आपण स्टेजवर पण पाहतोय. ती दारं नक्कीच सरप्राईज देतील की धक्का देणार आहेत? तुम्ही काय सांगाल? म्हणजे या वर्षीचे स्पर्धक गेम प्लॅन्स करून येतील, स्ट्रॅटेजीज असतील आणि त्यांच्या स्ट्रॅटेजीमध्ये काय मोठा फरक असेल? मला वाटतं की कसं आहे की प्रत्येक वेळा एखादा कंटेस्टन्स काहीतरी विचार करून येतो की मी आता ही स्ट्रॅटेजी वापरणार आहे. परंतु प्रत्येक दारा पाठीमागे मला असं वाटतं की काही सुखद धक्के असतील, काही जोरदार धक्के पण मिळतील. सरप्राईजेस तर भरपूर असणारच आहेत. दार म्हटलं की दारापलीकडे काय आहे याची उत्सुकता जेवढी आपल्याला असेल प्रेक्षक म्हणून, तेवढीच कंटेस्टंट म्हणून त्यांना पण असेल. आणि प्रत्येक दार एकाच दिवशी नाही उघडणार आहे. ते हळूहळू आणि हळूहळू धक्के बसणार. हळूहळू धक्के बसणार, पण जोरदार धक्के बसणार. नक्कीच नक्कीच नक्कीच. आणि त्या धक्क्यांवर तुमचा कसा रुबाब दिसणार आहे? तुम्ही मागच्या वेळेपेक्षा अजून जास्त चिडणार आहात की काय होणार आहे? माझं चिडणं तुमच्यावर अवलंबून आहे. मला वाटतं कंटेस्टंट जसे बिहेव करतील तसं मला डिरेक्ट करावं लागेल. आणि काय की होस्ट म्हणजे तुम्ही कंटेस्टंटच्या जीवनात जास्त इन्व्हॉल्व्ह होऊ शकत नाही, कारण की त्यांचा तो प्रवास त्यांचा असतो. तो प्रवास होस्ट म्हणून तुमचा नसतो. आणि मला वाटतं की करेक्टिव्ह मेजर्स, थोडंफार गायडन्स, आणि एकच कम्युनिकेशन आहे कंटेस्टंट मध्ये होस्ट मध्ये. त्यामुळे बाहेर काय चालू आहे त्यावेळेस त्याची सगळी माहिती आम्हाला असते. आणि काय की आज फक्त टीव्हीवरचे प्रेक्षक नव्हे तर सोशल मीडियावरती एवढ्या प्रतिक्रिया येतात लोकांची. प्रत्येकाचा एक वेगळा अनुभव असतो. प्रत्येकाला वाटतं की नाही होस्टनी हा प्रश्न विचारला पाहिजे का, ही बरोबर होती का, हा बरोबर होता, ह्यानी हा चुकीचा वागला का, ह्या चुकीच्या वागल्या नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी अनालाइज करून मला वाटतं की एक शोची एक दिशा असते, ती घेऊन पुढे जाण्याचं काम होस्टचं असतं. आणि ते आमची क्रिएटिव्ह टीम आणि आम्ही बसून करतो. थँक्यू सो मच सर. थँक्स अ लॉट. थँक्यू. आणि आता मी मंचावर आमंत्रित करते सुमंता होस्ट सर, हेड एंटरटेनमेंट बिझनेस, स्टार प्लस, स्टार भारत अँड स्टार उत्सव ईस्ट अँड वेस्ट, यस्कर, जिओ स्टार. सर प्लीज. I think a lot of points Nitish already had said. I just want to make 2 points.
The first point that Colors Marathi has won millions of hearts in the last one decade with great storytelling which is authentic and family driven. Big Boss Marathi is one of the most marquee property for us. It has been going on for the last 5 seasons. The last season was spectacular. And I'm very excited with this new season. I'm sure there will be a lot of unexpected thrills, twists and turns with these opening doors and the changing doors that's going to happen. So, can I request the AV to be played, please? So, I hope everybody is excited to usher in the new season. I want to say thank you to first Deepak from Palijan Endemol for shaping this product, for bringing international quality and as well as authentic storytelling. Ritesh was telling me backstage that he's very involved in the creative product and he's just not the host. So thank you, Ritesh, for bringing in such a lot of credibility and authenticity and connect. Thank you. थँक्यू सर. आता मी आमंत्रित करते सतीश राजवाडे सर, एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट मराठी क्लस्टर अँड बिग बॉस मराठी शोचे निर्माते, वाणिज्य एशिया एंडमॉल शाईन इंडियाचे फाउंडर आणि ग्रुप सीईओ मिस्टर दीपक धर यांना प्लीज सतीश सर, मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही दोन शब्द. नमस्कार. खूप आनंद होतोय की बिग बॉस सीझन 6 त्याची इतकी आतुरतेने सगळे वाट पाहत होते. 11 जानेवारीला महाराष्ट्राच्या आणि या देशाच्या प्रत्येक घरात शिरतोय. महाराष्ट्राचं तुफान येत आणि मगाशी ज्या पद्धतीने तू म्हणालीस की भाऊ ओरडत होते, पण महाराष्ट्राला भाऊनी जे दिलं तो मान सुद्धा दिला, सन्मान सुद्धा दिला आणि प्रेम सुद्धा. आणि या मान सन्मान आणि प्रेमातनच तो हक्क येतो. जेव्हा माणूस कोणीतरी चुकतो तेव्हा त्याला योग्य दिशा दाखवणं आणि दाखवताना थोडंफार ओरडायचं असतं. आणि त्या ओरडण्यामागे एवढं मोठं प्रेम असतं की ते प्रेम कुठेतरी तुमचं बोट धरून तुम्हाला शेवटच्या एपिसोड पर्यंत विनर ठरवण्यात खूप 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 मदत करतो. त्यामुळे थँक्यू सो मच भाऊ. ज्या पद्धतीने तुम्ही कंटेस्टंट्सना आतमध्ये मार्ग दाखवता आणि बिग बॉस बरोबर ते घर देशभरात नेता. महाराष्ट्राचं तुफान यायला फक्त 6 दिवस राहिले. वी आर एक्स्ट्रीमली एक्साइटेड. थँक्यू सो मच. थँक्यू. दीपक सर, तुम्ही काय सांगाल? Thank you. Good evening, everybody. Shumanto, Satish, thank you for this opportunity to really bring back the next season sooner. As everybody may have seen the last season, we're really going to up the stakes, up the drama, up the twist, up the entire season this year to where we left off last year. If last year to me was just a trailer, the movie is really going to be out now this season. And it was a big responsibility even last year, this year even more, purely because for us, this is a very, very important show. This is not just a show, this is an emotion for all of us here at Endemol, and we intend to take this to the next level. We intend to take this to the next level because we treat Maharashtra Marathi language as not a regional language, but as a main language across India. And for us, that is really, really important. And that was the big, big, big change that we made last year. That this is not a regional language, this is the language version. And we cannot be dishing out a version of Big Boss which is even 1% lesser from the Hindi show or even the international show. We want to make international quality content and disrupt the game. And we started last year, and like I said, last year was just the trailer. The movie is going to be out now. And I really, really thank Ritesh for helping, being the partner to really, really push the envelope last year. And very, very excited about what's going to come up this year. And I must say, the entire team at Endemol is working non-stop in the last 60 days, including Christmas, New Year, all the holidays. They've been at it only to ensure that when we are out, we will give you a spanking new season. I have my colleague Ketan, the showrunner and creative producer,
with me here, and really excited for the show coming out in the next few days. Thank you very much. Thank you, sir. Thank you so much. Swanda sir, तुमच्यासाठी काही प्रश्न आहे? Please. Every season of Big Boss bring a different theme, and audience are eager to know what to expect this season. Also, season 6 of Big Boss Marathi will be streaming on Jio Hotstar alongside Colors Marathi. How does this TV plus digital approach enhance the Big Boss experience for Marathi viewers? Whenever we approach any new season, it has to be fresh. That's the first thing. It has to be unpredictable. It has to be filled with surprises. It has to create delight. And look, with this TV platform, we are the largest TV platform in the country. So with TV and JioStar, I think we'll be reaching to billions of homes in Maharashtra, and it will be a fantastic show. Yes. The Marathi audience is very discerning about the content quality. What steps have been taken to ensure global production standards while staying roots in Maharashtrian culture? I think Deepak mentioned about this. We are not going to mount this show like any ordinary show. This show will not be only comparable to what you see in Hindi, it will be comparable to what you see globally. So that's the first point. The second point, I think we will keep the authenticity and the cultural nuancing of Maharashtrians at the heart because we are not going to deviate from there. The set, the casting, the technology that you're going to see is going to be of international standards. Thank you so much, sir. Satish sir. Yes. सतीश सर दार उघडणार आणि नशिबाचा गेम पालटणार या थीम मागे तुझं काय नक्की विचार काय? See, Big Boss is an emotion, let me tell you first. It has no limitations to language. People get connected to the emotion that is presented in the show. दार उघडणार आणि नशिबाचा गेम पालटणार याच्या मागे इतकी उत्तर आहेत जी सर्वसाधारण प्रत्येक माणसाला कोणताही शो बघताना पडतात. त्यामुळे प्रत्येक दरवाजाच्या मागे कदाचित आनंद असेल, सरप्राईज असेल, थ्रिल असेल. जसं मगाशी रितेश सर म्हणाले की भरपूर दरवाजे आहेत आणि ही प्रत्येक दरवाजाच्या मागे एक संधी आहे, एक ऑपॉर्च्युनिटी आहे. ती काय आहे याच्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असेल याची मला खात्री आहे. थँक्यू सर. मागचा सीझन म्हणजे अगदीच गोलीगत स्पीडने लोकांपर्यंत म्हणजे प्रेक्षकांपर्यंत पोहोचलास आणि यशस्वी सुद्धा ठरला सर. सीझन 6 मध्ये केवळ मनोरंजनापुरतच न थांबता टीआरपी आणि कलर्स मराठीसाठी ब्रँड एंगेजमेंटचे नवे बेंचमार्क सेट करण्यासाठी तुम्ही काय वेगवेगळं करणार आहात? मागच्या सीझनचं यश इतकं आहे, या इमोशनचं यश इतकं आहे की खरंच हा सीझन मराठीत अनाऊन्स झाल्यानंतर आम्हाला वेगळे प्रयत्न करावेच नाही लागले. त्याचं यशच इतकं आहे की आम्हाला ते सातत्याने समोरून येत. सो वी आर एक्स्ट्रीमली थँकफुल की मागच्या सीझन मध्ये जो एफर्ट अख्ख्या टीमनी टाकला, जो गेम भाऊनी पालटला आणि जो प्रत्येक घराघरात मराठी माणसांनी डोक्यावर घेतला, त्याच्यासाठी खरंच आमच्यासाठी सुद्धा या सगळ्या ब्रँड्सचे दरवाजे उघडले गेले. आणि माझी खात्री आहे जेवढे दरवाजे या सीझन मध्ये आहेत त्याच्यापेक्षा जास्त दरवाजे ब्रँडसाठी उघडले. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या होत्या. दीपक सर, last year saw a mix of real stars, actor, and even kirtanakas also. How difficult is it to curate a group of strangers who can keep the audience hooked for 100 days straight? Well, actually, it's not difficult at all. It's very simple. It's an opportunity, and we do this for almost. It's a fun fact. We do this for almost 800 days in 1 year, in 365 days. So, so it's not difficult at all, and we've been doing this for almost 19, 20 years. Going on the trot. So we have significant amount of learnings, not just from globally but in India as well. So like I said, this is a Big Boss universe. Marathi, Maharashtra Big Boss is the key component of this as well, and very, very important component of it. That is why we spent a significant amount of time last year, putting a new, fresh blueprint along with the team and Ritesh, and we had clear instructions what we want to do. We're going to take that forward. So to me,
like I said, it's not difficult. It is an opportunity, Yes. and we take this very very seriously. Of cherry picking each and every one. Like even in Hindi this time, finding Tanya Mittal was somebody from the team, had to do it, and you will find exactly such exciting new personalities, characters who are coming into the house and engaging with. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. मान्यवरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सर तुम्ही इथेच थांबा आणि मीडियाला मी सगळ्यांना येस थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. फक्त फोटोच नाही अजून बाबूंना आपल्याला इथेच सरांना आपल्याला प्रश्न सुद्धा विचारायचे. सो प्लीज घ्या वेळेच्या अभावी आपल्याला सरांना उत्तर द्यावं लागेल. थँक्यू. ओके. सो सगळ्या पत्रकारांना मी विनंती करेन जर तुमच्या मनात जे काही प्रश्न आहेत ते इथे सरांना तुम्ही विचारू शकता. हॅलो येते सर इथे. नमस्कार मी नितीन मोरे गेटसन बोलतो. नमस्कार. खरंच खूप भारी वाटतंय जेव्हा प्रोमो आला 6वा सीझन येते आणि त्या प्रोमोची जी हवा झाली ती हवा आजपर्यंत आहे आणि आम्हा पत्रकारांमध्ये सुद्धा खरंच एक्साइटमेंट आहे की आता यावर्षी काय नवीन बघायला मिळणार आहे. मला गेल्या वर्षीशी निगडीत एक प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल की जेव्हा घरामध्ये वादविवाद होतात किंवा घरामध्ये जेव्हा कोणत्याही कारणावरून भांडणं वगैरे होतात तेव्हा त्या घराचं वातावरण बिघडतंच पण कधी कधी त्या शोचे होस्ट म्हणून तुम्ही होतात आणि तुमचं सुद्धा कधी कधी पारा चढतो. तर या सगळ्या गोष्टीला या वर्षी जर असं काही घडलं तर रितेश देशमुख कशा पद्धतीने हँडल करतात. काय ना की काही काही रिॲक्शन्स इम्पल्सिव्ह असतात. असा विचार करू शकत नाही आपण की प्रत्येक वेळा पारा चढणार आहे. या आठवड्यात काय घडलंय नेमकी त्याचं कसं रिॲक्शन झालेलं आहे आणि काही काही गोष्टी खरं म्हणजे मला पर्सनली न घेता मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या पर्स्पेक्टिव्ह मधून मी घेतो. आमची टीम सुद्धा तसा विचार करते की बाबा लोक काय विचार करतात लोकांचे काय प्रश्न असतील
असं नेहमी असू शकत नाही की हे सगळे प्रश्न माझे स्वतःचे आहेत. पण बऱ्याच वेळा असं असतं की त्यावेळेस महाराष्ट्र काय विचार करतोय, रिॲक्शन्स काय येत आहेत आणि काय प्रश्न विचारले पाहिजेत. पण नेहमीच असं होत नाही. कधी कधी इम्प्रॉम्प्टू माझ्या मनातल्या काही गोष्टी असतील त्या सुद्धा त्यावेळेस निघतात तिथे आणि त्या काही म्हणजे सुखद असतील, काही रागात पण असू शकतात. पण ते मी आता असं सांगू शकणार नाही की मी कसं रिॲक्ट करेन, कारण की त्यावेळेस पण मी प्लॅन करून गेलो नव्हतो. या सीझन मध्ये सुद्धा मी प्लॅन करून जाणार नाही. थँक्यू थँक्यू. अजून एक प्रश्न आहे सर. जी. गेल्या वर्षी काही स्पर्धकांनी आपलं स्वतःचं नाव व्हावं किंवा टीव्हीवर आपण दिसावं म्हणून त्यांच्यापेक्षा सिनियर कलाकारांना किंवा त्यांच्यापेक्षा सिनियर कंटेस्टंटला त्यांचा अपमान सुद्धा केला. पण या सगळ्या सिच्युएशन जर या वर्षी सुद्धा अशी घडली किंवा अशा एखादा काही प्रसंग आला की ज्याच्यामुळे खूपच विचित्र आम्हाला बघायला वाटेल किंवा टीव्हीवर दिसेल, तर या गोष्टीकडे रितेश देशमुख होस्ट म्हणून कशा पद्धतीने जसं गेल्या वर्षी रिॲक्शन होत्या, काही काही गोष्टी असतात ज्या प्रत्येक व्यक्तीची जी मर्यादा असते ती राखण्याचा प्रयत्न होस्ट म्हणून सुद्धा आणि चॅनल म्हणून सुद्धा आणि शो म्हणून सुद्धा ते आम्ही राखण्याचा नक्कीच प्रयत्न आणि प्रयास करणार आहोत. सर, वृषाली काळे सेलिब्रिटी कट्टामधून. तुम्हाला जर बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एक आठवडा राहायची संधी मिळाली तर तुमचा गेम प्लॅन कसा असणार आहे? आणि अजून एक प्रश्न आहे, बिग बॉस सीझन 6 मध्ये कंटेस्टंटसाठी शॉकिंग फॅक्टर कोणता असणार आहे? शॉकिंग फॅक्टरचं मी आता सांगितलं तर ते कंटेस्टंट प्रिपेअर होऊन जातील. म्हणून तो शॉकिंग फॅक्टर जो आहे तो त्या आठवड्यात त्यावेळेसच तुम्हाला कळेल आणि शॉकिंग फॅक्टर्स नक्कीच आहेत. आणि तुमचा पहिला प्रश्न होता की बिग बॉस मध्ये जर एक आठवडा मला राहायची संधी मिळाली तर तुमचा गेम प्लॅन कसा असणार आहे? तो होस्ट बघून मी ठरवेल. थँक्यू. भाग्यश्री, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन कडून. सध्या निवडणूक आणि राजकारणाचे वारे आहेत आपल्या इथे, तर कोणत्या नेत्याला बिग बॉस मराठीचं तिकीट मिळालं का यावर्षी? हो किंवा नाही? ज्यांना पार्टीचे तिकीट मिळाले नाही त्यांना होते बिग बॉसच्या घराचं कोणाला मिळालंय? मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की मला अजून त्याची माहिती नाही. पण समजा जर पार्टीचं तिकीट मिळालं नसेल तर इथं पण मिळू शकतं का नाही ते पण माहित नाही. हे सर जास्त कठीण आहे. इथलं तिकीट मिळवणं जास्त कठीण आहे. थँक्यू. थँक्यू मनीष. नमस्कार सर, श्रावणी विलास मगेश्वरी, मराठी वर्ल्ड एंटरटेनमेंट कडून. मला विचारायचं आहे की मराठी प्रेक्षक बिग बॉसला फक्त शो म्हणून नाही तर भावना म्हणून बघतात. या प्रेक्षकांच्या अपेक्षांचं ओझं होस्ट म्हणून तुम्हाला कधी जाणवलंय का? आणि बिग बॉस मराठीमुळे तुमचं आणि प्रेक्षकांचे एक नवीन नातं निर्माण झाले, त्या बाबतीत काय बोलाल? आता ना मी माझे मुलं फुटबॉल खेळतात शनिवार रविवार टॉर्नामेंटसाठी आणि मी जेव्हा जातो तर लहान मुलं ना मला बिग बॉस म्हणून म्हणतात. माझं नाव सुद्धा माहिती असेल त्यांना, बिग बॉस बिग बॉस बिग बॉस. तर कुठेतरी वाटतं की एक नवीन ओळख ह्या शोनी सुद्धा मला दिलेली आहे. त्यासाठी मी या शोचा अत्यंत आभारी आहे. आणि दुसरा प्रश्न काय तुमचा? तुमचं आणि प्रेक्षकांचं एक वेगळं नातं निर्माण झाले, त्या बाबतीत तुम्ही काय बोलाल? नाही तेच अपेक्षांचं ओझं तुम्ही असं म्हणाला होता. तर प्रत्येक शो नंतर ना असे बरेचसे ऑनलाईनवर लाईव्ह रिव्ह्यूज करतात आणि कधी कधी मला वाटतं का हे हा तर माझ्यापेक्षा चांगला करतो रिव्ह्यू. कारण ते एवढे इन्व्हॉल्ड असतात. तुम्ही म्हणाल की भावना आहे, एक इमोशन आहे आणि त्याच इमोशनमुळे बरेचसे लोक जे आहेत ते एवढे इमोशनली इन्व्हेस्टेड असतात आणि मला वाटतं की ते ह्या शोची विक्ट्री आहे की प्रत्येक प्रेक्षकाला इमोशनली ते इन्व्हॉल्व करून घेतात. प्रत्येकाला वाटतं किंवा माझं एक म्हणणं आहे, मला हे सांगायचं, ही व्यक्ती मला आवडली नाही किंवा हा व्यक्ती व्यवस्थित. आणि दर दिवशी शो संपला की त्यांचं ते लाईव्ह सुरू होतं लगेच आणि त्यांचे रिएक्शन पाहायला मला फार आवडतं. असं नाही की प्रत्येक वेळा मला वाटतं किंवा मी हा प्रश्न उचलणार आहे,
परंतु बऱ्याच वेळा गेल्या वर्षी असं झालेलं आहे की काही काही त्यांचे जे पॉईंट्स मला वाटतं ते इम्पॉर्टंट आहेत ते आम्ही इन्कॉर्पोरेट केलेले आहेत. तर आमच्या शो मध्ये आम्ही जे आहे फक्त आम्हाला जे सांगायचं त्याचाच विचार करत नाही, परंतु प्रेक्षकांना काय म्हणायचंय, त्यांचे काय मुद्दे आहेत ते पण कधी कधी आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो. नमस्कार विजय सर, प्रेरणा सकाळ डिजिटल साम टीव्ही बरोबर. नमस्कार. प्रोमो बघून उत्सुकता अर्थात वाढली आम्हा सगळ्यांचीच आणि बिग बॉस सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय त्यामुळे उत्सुक आहोत हा सीझन देखील बघण्यासाठी. माझं म्हणणं आहे की तुम्ही आणि सलमान भाऊ जेव्हा केव्हा एकत्र येतात संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावतात यंदाच्या सीझन मध्ये सलमान भाऊ येण्याची शक्यता आहे का? तुम्ही त्यांना घेऊन येणार? ते आले तर चांगलंच आहे आणि ते येतील अशी अपेक्षाही आहे. पण मला असं वाटतं की सलमान भाऊने त्यांचा सीझन पूर्ण केलेला आहे आणि या सीझनची सुरुवात सुद्धा त्यांच्या शोच्या फिनालेमध्ये झालेली आहे. म्हणून त्यांचा पाठिंबा, साथ, प्रेम, आशीर्वाद हे नेहमीच माझ्या बरोबर आणि बिग बॉस सीझन बरोबर असणार आहे. थँक्यू. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? मग त्याला माईक मिळाला, माईक आहे तुमच्याकडे? Hi, Krish, Kiran from Amarachala. Krish, कई सारे रियलिटी शोज इंक्लूडिंग बिग बॉस में सेलिब्रिटी कपल पार्टिसिपेट करते हैं. तो कभी आपको और जेनिलिया को मौका मिले, फिर चाहे बिग बॉस में हो आने वाले समय में या फिर कोई रियलिटी शो में एक साथ अपनी लव केमिस्ट्री या अपना इक्वेशन एज अ रियलिटी कपल कभी दिखाना चाहेंगे या कभी मौका मिले तो करना चाहेंगे? अगर उनके पास बजट हो. इक्वेशन की बात करें कपल की, तो किस तरह की बातें हैं जो आपको लगता है कि स्क्रीन पे दिखा सकते हैं और स्क्रीन पे नहीं? मैं सवाल नहीं समझा, कौन से कपल की और क्या करेंगे? अगर कपल कोई रियलिटी शो में पार्टिसिपेट करते हैं तो आपको लगता है कि हर बातें जो है वो स्क्रीन पे दिखाना वैल्यूएबल है या कुछ चीजों को एक्सप्लेन किया? नहीं, मुझे ऐसा लगता है कि ये हमारी ये धारणा होती है कि जो हो रहा है वो सारी चीजें दिखाई जा रही है. बहुत सारी चीजें होती है जो नहीं दिखाते और अनफॉर्चुनेटली वो बातें ऑडियंस तक पहुंचती नहीं है, इसलिए ऑडियंसेस उन्हें अप्रिशिएट नहीं कर पाते. पर जब कभी भी कोई कपल्स टीवी पर जाते हैं तो उन्हें मुझे लगता है कि पता होता है कि व्हाट आर द थिंग्स दे आर डीलिंग विद. तो बहुत सारी चीजें होती है जो नहीं पता बोलना चाहते, पर बहुत सारी चीजें होती है जो जताना चाहते, बोलना चाहते, इसलिए वो शो पर दिखाई देता है. बट आई थिंक वी नीड टू रियली गिव इट टू द चैनल्स ऑल्सो फॉर लॉट ऑफ थिंग्स एंड आई एम प्रिवी टू इट कि जो चीजें वो नहीं दिखाते. पता है कि ये टीआरपी लगेगी, पता है एक्साइटिंग है, शॉकिंग है, पर कई बार मॉरली करेक्ट चीजें भी हमें ये बताती है कि ये नहीं दिखाना चाहिए, आगे नहीं जाना चाहिए. एब्सोल्युटली. हमें लगता है कि चैनल शायद पर्सनल चीजों के बारे में रिस्पेक्ट नहीं करती या एक्सप्लॉइट करना चाहती, ऐसा नहीं होता. बहुत सारी चीजें हैं जब आपको पता चली मिलेगा ये हुआ था, ये दिखाया नहीं. हाँ, लेकिन कभी कभी इट्स नॉट ओनली अबाउट कंटेस्टेंट्स. आई थिंक द चैनल एंड द शो आल्सो थिंक्स अबाउट द फैमिलीज बैक होम. माता पिता भाई बहन ये सिर्फ कपल जब आते हैं तो उनकी बात नहीं होती, तो मुझे लगता है दोनों के परिवारों की बातें होती है. तो वी रियली लुक इनटू हाउ दिस इज गोइंग टू अफेक्ट द फैमिलीज. इट्स नॉट ओनली अबाउट दोस टू पीपल. उनके बच्चे होंगे जो स्कूल में जाएंगे तो क्या होगा, ये सारी रिस्पॉन्सिबिलिटी लेकर ये शो चलता है. सिर्फ इसलिए नहीं चलता कि कोई भी शॉकिंग चीजें दिखानी है टीआरपी के लिए. थँक्यू किरण, थँक्यू सो मच. तुम्ही सगळे इथे आलात आणि मला असं वाटतं की आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळालेली आहेत. 6वा सीझन आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या घराचं दार आता उघडणार आहे. मनोरंजनाचा षटकार लागणार आहे. आत आलेल्या स्पर्धकांच्या नशिबाचा गेम पालटणार आहे. तेव्हा 11 तारखेपासून सज्ज होऊया एक घमासान पाहायला. 11 तारखेला मनोरंजनाचं महाद्वार उघडणार आहे. पण आता तुम्ही सगळे पत्रकार इतक्या आपुलकीने इथे आलात, सो तुमच्यासाठी रिफ्रेशमेंटचं काउंटर ओपन करण्यात आलेलं आहे. सो प्लीज एन्जॉय. पण मात्र लक्षात ठेवा 11 जानेवारीला रात्री ठीक 8 वाजता सुरू होतोय सुसाट एंटरटेनमेंटचा जिल्हा प्रवास. महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा शो बिग बॉस मराठी सीझन 6. It was finally covered by Dhanuman Properties and his son to soap. Special partners M.
Kate, Etiquette Tiles Adhesive, Pitambari Dishwash Gel, Puna Gadwin and Sons, Gemini Cooking Oil, आणि Cotton Cake. Associate sponsors Society Team. Thank you so much. Thank you guys. Thank you Register. मी आता जान्हवीला ऐकत होतो हे जसं स्पॉन्सरचं नाव घेतात मी पण पाठ करत होतो हे काही सगळे नाव मला सांगितलं. थँक्यू सो मच. Thank you. Thank you guys. Sir, sir. Sir, sir.